अकोला शहरातील काही गॅस एजन्सी विरोधात नागरिकांचा संताप वाढताना दिसत आहे। सिलेंडर न मिळाल्याने डाबकी रोड परिसरातील नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली आहे। अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात असलेल्या समर्थ गॅस एजन्सी विरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून तरीही सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीने ओटीपी मिळाल्यानंतरही एजन्सीकडून सिलेंडर दिला जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। तसेच संबंधित गॅस एजन्सी बहुतांश वेळा बंद राहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या प्रकरणामुळे संतप्त नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। संबंधित एजन्सीवर कारवाई करून सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान महिलांसह अनेक नागरिक तासनतास रांगेत उभे राहत असल्याने या समस्येची तीव्रता वाढली असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। समर्थ गॅस सर्व्हिस आहे ना आमच्या डाबकी रोडला, तिथे आम्हाला जसं सकाळी 4 वाजतापासून 6 वाजतापासून लोक लाईनमध्ये लागतो। आम्ही 10, 11, 12 वाजेपर्यंत थांबतो, पण एजन्सी अजून पण उघडत नाही, काही निर्देश देत नाही। त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे त्रास असा होत आहे की कामधंदे सोडून तिथे बसतो आम्ही। 4-4, 8-8 दिवस चक्रा मारावं लागून राहिल्या, त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे आणि सिलेंडर मिळत नाही। 15 दिवस झाले, 15-20 दिवस 15 ते 20 दिवस झाले त्यांची गाडी नाही आहे। आम्हाला कामधंदे सोडून यावं लागतात। 4-5 दिवसापासून मी कामधंदे सोडून कंटिन्यू तिथे देऊन राहिलो, आम्ही लाईनमध्ये लागून राहिलो, तरी पण आम्हाला आजपर्यंत त्यांचं ऑफिस बंदच आहे। तेच सांगून राहिले की उद्या गाडी येते, उद्या गाडी येते, उद्या गाडी येते। बोला ओटीपी आम्हाला फक्त आमचं सिलेंडर भेटू द्या। फक्त असं कानावर येऊन राहिलं की ब्लॅकने विकू की काय करू, तुम्ही तुमची कामं काही करा, फक्त आम्ही जे राहून राहिलो, मेहनत करून राहिलो, आम्हाला आमचं सिलेंडर भेटू द्या। आमच्याही घरी लहान मुलं आहे, सगळे आहे।